मला असं वाटतं की नाराजी म्हणता येणार नाही. मला फक्त माझा रोल जो होता तो दाखवला मी. कारण एखाद्या कार्यकर्त्यावर ज्यावेळी अन्याय होतो त्यावेळी मला असं वाटतं की नेत्याने त्याच्यामागे ठामपणे उभं राहायला पाहिजे आणि ती भूमिका मी स्पष्ट केली होती. आणि साहेबांना ज्यावेळी ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या त्यावेळी साहेबांनी मला वेळ देण्याचं निश्चित केलं होतं आणि आज मी साहेबांना भेटले. त्यावर आमची सविस्तर चर्चा झाली आणि जे काय हे होतं ते आज दूर झालेलं आहे आणि सगळ्या गोष्टी सॉर्ट आउट झाल्या. तुमची नाराजी दूर झाली का? आता तुमची जी इच्छा होती त्या संदर्भात काय चर्चा झाली का? माझी मी कुठल्याही गोष्टीची मागणी करायला किंवा मला हे हवं आहे ते हवं आहे हे मागण्यासाठी इथे आली नव्हती. ज्या गोष्टीसाठी मी राजीनामा दिला होता त्यासाठी मी इथे आली होती आणि साहेबांशी सविस्तर चर्चा झाली आणि माझा जो प्रॉब्लेम होता तो सॉल्व्ह झाला. ज्याचं निलंबन केलं होतं ज्या शाखा प्रमुखाचं त्याचं काय झालं आणि तुमच्या राजीनाम्याबद्दल काय बोललेत? मागे घेतला का राजीनामा? माझा राजीनामा त्यांनी स्वीकारलाच नाही पहिली गोष्ट. आणि त्यांनी मला माझं जे काम आहे ते असंच चालू ठेवा म्हणून त्यांनी सांगितलेलं आहे आणि शाखा प्रमुखाचा जो निर्णय आहे तो येत्या 2 दिवसात तुम्हाला कळेल काय होणार आहे. महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेची जागा वाटप आहे त्याच्यावर देखील अनेक नाराजी आहे. मला असं वाटतं कार्यकर्त्याची प्रत्येकाची इच्छा असते की इलेक्शन लढवावी, पण आता परिस्थिती अशी आहे की जागा कमी आहेत आणि इच्छुक उमेदवार जास्त आहेत. तर शेवटी ही कसरत तर नेत्यांची असते कारण तडजोड करावी लागते. कुठेतरी आपल्या कार्यकर्त्याला बसवून जो निवडून येणारा कार्यकर्ता आहे तिथे साहेबांना न्याय द्यायचा असतो. तर ह्याच्यामध्ये बरेच दर 5 वर्षांनी अशा प्रकारची नाराजी बघायला मिळते आणि इलेक्शन झालं की ते सगळं निवळतं. हे आम्ही गेल्या अनेक वर्षापासून बघतोय. तर मला असं वाटतं आत्ता जे बंड करणार आहेत ते थोड्या दिवसांनी शांत होतील आणि आपलं काम पूर्ववत चालेल. स्थानिक नगरसेवक पाहिजे हा मुद्दा होता आणि या मुद्द्यावर नाही भांडण झालं होतं. आता काय ठरलं? स्थानिकच नगरसेवक असणार आहे का कसं असणार? ते तुम्हाला येत्या 2 दिवसात समजेलच. पण खऱ्या अर्थाने मी जसं सांगितलं की कार्यकर्त्यांची भावना आहे ती व्यक्त करतात. जेव्हा भावना कोण व्यक्त करतं किंवा इच्छा प्रकट करतं तर ते मला असं वाटतं तो गुन्हा नाही आहे. मी हे प्रत्येक वेळी सांगत आलेले आहे आणि ह्याच्यावरती पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील. पण माझ्या मनात ज्या काही गोष्टी होत्या त्या साहेबांशी बोलून मी स्पष्ट केलेल्या आहेत आणि बाकी आता काय निवडणुकीत तुमच्यावर काय जबाबदारी ठाण्यात? ठाण्याची तर आपण संपूर्णपणे जबाबदारी पेलवत असतो. आता या 130 प्रभाग 31 प्रभाग आहे आणि त्याच्यामध्ये मला असं वाटतं की काम करायचं आहे आणि मी पण स्वतः रिंगणात आहे. त्याच्यामुळे माझ्या प्रभागातलं देखील मला काम करायचं आहे. तर ही संपूर्ण महिला आघाडी म्हणून मला जबाबदारी पार पाडायची आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.